आम्ही आलेलो आहे, दाखवते. एक्सप्रिया मॉलला आलेलो आहे. ॲक्च्युली वंशूला ना शूज घ्यायचे होते, तिला मी बॅडमिंटनचा क्लास लावला आहे ना, सो चला आपण एंटर करूया. आणि इथे मी त्या दोघांची वाट बघत होते. ते दोघं पार्किंगमध्ये गेलेले आणि चालत चालत मी इथे बघते की 40% सेल चालू आहे इंट्यूनमध्ये. तर आमचा प्लॅन होता तिकडे पण जाण्याचा, कारण वंशूला टी शर्ट्स पण घ्यायचे होते आणि हे दोघं आले आहेत. आता आम्ही चाललो आहेत बॅडमिंटन सेक्शनला, कारण वंशूला शूज घ्यायचे होते बॅडमिंटनसाठी. तर इथे ते दोघं बघतात. हे आहे ते सेक्शन शूजचं बॅडमिंटनसाठीच्या, ते दोघं बघतात. आणि मग ह्या आल्या होत्या आम्हाला सजेस्ट करायला की तुम्ही हे नका, हे शूज घ्या, हे तिच्यासाठी बेटर राहतील. सो ती आता ट्राय करून बघते आहे. आणि इथे खूप मुलं सायकल वगैरे चालवून बघत होते, त्यांना खूप मजा येते. इथे काही लोक बॅडमिंटन पण खेळत होते. आता इथे वंशू बघते की मी ट्राय करते, म्हणजे ॲक्च्युली ती की बॅडमिंटन घेऊन मी म्हणजे शूज व्यवस्थित आहेत का, म्हणजे ग्लाईड तर नाही होते. आणि तिला शिकवलेले काही मूव्स ती इथे करते, करून बघते. पडत तर नाही आहे, स्लिप तर नाही होणार ती इथे. आणि थोड्या वेळ त्यात ती पळून पण बघणार आहे की पडणार तर नाही ती. हे बघा. आणि तिला ते शूज पण आवडले होते, कारण ते होते पिंक कलरमध्ये. पण त्याचं फक्त एवढं आहे की ती लेस खूपच मोठी होती आणि तिला लेस बांधायचा असाच प्रॉब्लेम आहे. तिला येतच नाही ते बांधता. तिला बाबा किंवा मी, आम्ही दोघांपैकी कोणीतरी बांधून देणार. आणि इथे तिला 2 पॅन्ट्स पण हव्या होत्या, सो आम्ही 2 साईज घेतले होते. तर त्यातल्या ती ट्राय करून बघत होती की कोणती तिला कम्फर्टेबल आहे. आणि तीच ती सांगते. तिला मी मीडियम आणि लार्ज अशा 2 साईज घेतल्या होत्या, सो ती ट्राय करून बघत होती. आणि इथे मी दाखवते तुम्हाला आरशामध्ये की मी आहे म्हणून. आणि ती ट्राय करत आहे, कोणती कम्फर्टेबल वाटते ते सांगते आहे मला. आणि म्हणजे तिला कम्फर्टेबल आहे ती आम्ही ती घेतली. आम्ही आलेलो आहे झुडिओमध्ये. वंशूला घ्यायचं आहे रेड टॉप, पण इथे तर आम्हाला रेड सोडून बाकी सगळेच कलर्स दिसत आहेत. ॲक्च्युली तिचं स्कूलमध्ये फ्रेंच डे आहे, सो तिला रेड कलरचा टी शर्ट सांगितला आहे. तर आता इथं रेड तर असं काही दिसत नाही आहे. बघू इथे भेटलं तर, नाही तर मग दुसरीकडे बघू. आणि इथे खूप छान छान कलेक्शन आलेले होते, पण आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं खूप घाईमध्ये होतो, त्याच्यामुळे आम्ही जे पाहिजे तेच फक्त बघत होतो. आणि दुसरीकडे दुसऱ्या गोष्टी पण दिसत होत्या, पण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता रेड टी शर्टच शोधत होतो. पण आम्हाला काही इथे तो मिळाला नाही. हा किड्स सेक्शन होता, त्यात होता तो. आणि खूपच छान छान गोष्टी होत्या, पण आम्ही काही घेतल्या नाही. झुडिओमध्ये तर आम्हाला नाही मिळालं रेड कलरचं टी शर्ट. आता आम्ही चाललो आहे इंट्यूनला, तिथे बघू मिळालं तर. आपण आलेलो आहे इंट्यूनला, बघू इथे तरी मिळायला पाहिजे होपफुली. नाही तर मग बाहेरूनच घ्यावं लागेल. आणि इथे आल्या आल्या आम्हाला रेड टी शर्ट दिसले, पण ते होते बॉईजचे. सो ते तर आधीच रिजेक्ट झालेले वंशिका. आणि तिला ते प्रिंट पण नाही आवडला. आणि ती सरळ मागच्या साईडला गेलेली. इथेच होता पिंकच आहे, पिंक, व्हाईट, पर्पल.
इथे सुद्धा खूप सुंदर कलेक्शन होतं, तुम्ही गर्दी बघू शकतात. इथे सुद्धा सेल चाललेला आहे इंटिरियरमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं 40% सेल चालू होता. खूप छान छान गोष्टी होत्या, मला खूप घ्याव्याचा वाटत होत्या, पण आम्ही जसं घाईमध्ये होतो सो मी कुठेच काहीही न बघता फक्त रेड टी शर्टच्या शोधात होते आणि वंशिकासुद्धा. आणि वंशूचे बाबा खूप इरिटेट होऊन आमच्या मागे मागे फिरत होते. शेवटी ते एका ठिकाणी थांबले. मी हा एक टी शर्ट काढला होता, पण वंशूला ह्याची पण प्रिंट नाही आवडली. तसा होता छान तो, पण तिला नाही आवडला तो. आणि मग अजून पुढे हा एक बघा, हा पण ग्रीन टी शर्ट पण खूप छान होता. आणि हेच असं मी विंडो शॉपिंग करताना की हे छान आहे, ते छान आहे, पण साईजमध्ये मला कुठलाच फिट होणार नव्हता, कारण आता मी झालेली आहे डबल एक्सेल. ट्रिपल होते, आता डबल झाले. हे टी शर्ट बघा किती छान आहे, पण मला घालताच येणार नाही कारण माझी साईजची नव्हतं ते. सो मी ट्राय करणार आहे आता बारीक होण्यासाठी पण बघूया. आणि मी अजून एक्सप्लोअर करत होते कारण खूप छान वाटत होतं मला. आणि वंशू म्हणत होती बघ हे टी शर्ट तुला छान दिसतील, पण जरा पोट कमी करावं लागणार आहे मला. मी इकडे तिकडे शोधते काही छान दिसतं आहे का म्हणून. विंडो शॉपिंग चालू होती माझी. हे टी शर्ट मी परत आले तिला दाखवायला, पण तिला हे काही आवडलं नाही. ती म्हणे हे बॉईजचे आहेत. आणि हे आले मी इथे कुर्तीजच्या सेक्शनमध्ये. बघा किती छान, इतके सुंदर. बघा वरती XS साईज आहे, ही तर मला येणं शक्यच नाही. तरीही मी बघते आहे जे मला छान वाटले ते. आणि वंशिकासुद्धा मला सजेस्ट करत होती, आई हे छान आहे, आई ते छान आहे, हे तुला छान दिसेल, हा कलर तुला छान दिसेल, तू असा पॅटर्न घे. ते बघा ती मला बोलते आई हे तुला छान दिसेल, हे घे. आणि असं तिच्याकडे एक कुर्ती आहे, ते ती सांगत होती मला की असा एक माझ्याकडे आहे म्हणून. कलर्स वगैरे खूप छान छान होते, पण साईजमध्ये नव्हते. आणि मी अशी एन्जॉय करताना घेतलं तर काही नाही मी, पण अशीच विंडो शॉपिंगमध्येच मी खुश होते, हॅपी होते. कारण आधी मला वजन कमी करायचं आहे आणि मग मला जे हवे ते. आणि मला हा रेड कलरचा खूपच आवडला होता, मला खूपच आवडला होता, पण घ्यायचं नव्हतं. सो आणि वंशिका इथे मला सांगते की आई तुला हा खूप छान दिसेल, पण तो तुझ्या साईजमध्ये नाही आहे, पण तू ट्राय करून बघ, अंगावर टाकून बघ की कसा दिसतोय. सो मी म्हटले हो तो छान आहे, पण आता काही घ्यायचं नाही आहे. आणि इथे बाय द वे वंशिकाने 2 टी शर्ट्स घेतलेले होते आणि बाबा काय म्हणतात ना, बिलिंगच्या लाईनमध्ये उभे होते. बिलिंगसाठी सुद्धा खूप मोठी लाईन होती, तिथे होते. तर हे वंशिका इथे मला साईज शोधत होती, माझ्या साईजचं जर मिळाला तर म्हणून. आणि मग आम्ही अशीच विंडो शॉपिंग करत होतो, कारण खूप मोठी लाईन होती बिलिंगलासुद्धा आणि वेळ लागणार होता बाबांना. सो आम्ही असंच एक्सप्लोअर करत होतो अजून. आणि आता फायनली बिलिंग झालेलं आहे आणि आता आम्ही सुसाट निघालेलो आहोत. कारण बाबा बघा किती फास्ट पुढे चालले, त्यांच्या मागे मी पळते आणि माझ्या मागे वंशू पळते. का तर बाबांना जायचं होतं जिमला आणि आम्ही खूप उशीर केला होता इथे शोधण्यासाठी आणि बिलिंगला पण खूप उशीर झाला होता. सो मी त्यांना सांगते तुम्ही पार्किंगमधून गाडी काढून आणा, मी बाहेर थांबते तुमच्यासाठी आणि मग आपण जाऊ म्हणून घरी. आम्ही सगळे घरी आलेलो आहेत. मी चेंज केलं आहे, वंशूने चेंज केलं आहे आणि वंशू तिचा अभ्यास करते आहे आणि राहिलेला. आणि बाबा गेलेले आहेत जिमला. मी कुकरमध्ये चणे लावले आहेत आणि आता पोळ्या करते